गुड मॉर्निंग मित्रांनो, जय श्रीराम। सकाळचे 5:30 वाजून गेलेत आणि जस्ट आत्ताच आवरलं आहे माझं आणि आता निघतोय जिमला। त्याच्या आधी पितोय थोडासा चहा घेतला, थोडेसे वेपर्स घेतलेत आणि आज सॅटर्डे शनिवार, त्यामुळे आज वर्कआउट नाही आहे, त्यामुळे लवकर घरी येईन आणि पूर्ण आठवड्याचा जो वर्कआउट आहे माझा तो ऑलरेडी झाला आहे, त्यामुळे लवकर घरी येऊन थोडासा रेस्ट घेईन। चलो बाय, भेटू नंतर, निघतो जिमला। चला मित्रांनो, आजचे जाताना जिमला जे काही सगळे जिम लागतात ते दाखवतो। ती वरती जी आहे ती इव्हॉल्व जिम आहे, त्यानंतर अजून एक इथे लगेच लागून एक जिम आहे, फिटनेस कर्व म्हणून एक आहे। त्यानंतर इथे कुठली तरी जिम आहे, नाव मला नाही माहिती। साळुंके विहार, एकाच ठिकाणी एकाच एरियामध्ये बरेच सारे जिम आहेत। तिथे कोणाला जर इंटरेस्ट असेल तर इथे ट्राय करू शकतो जॉबला। त्यानंतर इथे ते एम पॉवर वरती आहे, त्यानंतर ही आहे एम्स फिटनेस। त्यानंतर सरळ पुढे गेले तर एक लेडीज जिम आहे पहिल्यांदा, आणि ह्या डाव्या बाजूला एक पर्सनल ट्रेनिंग जिम आहे। पुढे गेल्यानंतर परत एक कोर फिटनेस म्हणून आहे ब्रिजच्या पलीकडे, आणि त्यानंतर लेफ्ट साईडला जे आहे ती लक्षात येत नाही आहे, पण आहे कुठलं तरी नाव। आणि त्यानंतर जी येते जिम ती आपली ला फिट। ही आली आहे ला फिट। एवढ्या जवळच्या जवळ कमीत कमी 6-7 जिम तरी आहेत। कोणाला इंटरेस्ट असेल तर इथे तुम्ही ॲज अ जॉबसाठी वेकन्सी ट्राय करू शकता। चला मित्रांनो, आठवड्याचा शेवटचा दिवस सॅटर्डे, आणि सॅटर्डे माझ्यासाठी खूप हॅप्पी असतो। नेक्स्ट डे सुट्टी, पण मागच्या अरे बापरे सायकल टाकली आहे कोणतरी। आपलीच सायकल आहे, आणि मागच्या संडेपासून जिम आपण संडे पण चालू ठेवली आहे। 9 ते 1 टायमिंग आहे। आणि हे आपले जिमचे नमुने आता मोठे झाले।
आवरतो पटपट. सर जय श्री राम, कैसे आप? आपका ही दिन. अच्छा. चला, आपला एक सबस्क्राईब भेटलाय जिममध्ये. चलो बाय. One, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. One more. Up. Good. 1. Good. 2. Balance करके हाँ सीधा रख. 3. Good. 4. Good. 5. शाबाश. 6. 7. 8. Good. 9. Change. हाथ चेंज करना. चलो हाँ पहले सामने रखो. हाँ चलो स्टार्ट. गुड. 1, 2. गुड. 3, 4. 1, 5, 6, 7. Good. 8, 9. One more. 10. नमस्कार मित्रांनो, सकाळचे 9:15 वाजलेत आणि आत्ताच थोडासा ब्रेक घेतला. एका क्लायंटचा बड्डे होता, तर केक खातो राहुल सर और मैं. थोड़ी देर पहले ही थोड़ा सा चाय वगैरह खा पी के आया था मैं, और डाइट के ऊपर मीठे के ऊपर मीठा चालू हो गया. कोई बात नहीं, हजम हो जाएगा. वर्कआउट भी अपना, हम दोनों का वर्कआउट भी हार्ड चालू है अभी. चलो पटपट केक खाते हैं और मिलते हैं. दुपारचे 3:15 वाजलेत आणि जस्ट आत्ताच थोडंसं झोपून उठलो. सकाळी आज वर्कआउट नव्हता, आज सॅटर्डे असल्यामुळे लवकर घरी आलो. जवळजवळ 12 वाजता तर घरी आलोच होतो मी. आणि आल्यानंतर झोपून गेलो एक 12-12:30 वाजता. तर आता थोडीशी झोप झाली आहे, पण खूप भूक लागली आहे, त्यामुळं बनवली आहे खिचडी मुगाची. आणि त्याबरोबर बनवतो मन झाले थोडंसं मंचाव सूप पिण्यासाठी. तर मंचाव सूप माझ्याकडे अवेलेबल होतं, ते आता गरम पाण्यामध्ये ॲड करून मंचाव सूप घेईन. तर आणि सकाळी खूपच सरबट खाणं झालं, जास्त खाणं झालं. कारण की सकाळी कसं होतं की 6:30ला माझी PT असते, 6:30 ते 7:30. तर त्यांचा वर्कआउट झाल्यानंतर त्यांनी चहासाठी आमचं जाणं ठरलं. तर चहा प्यायला गेलो होतो. तर तिथं चहा, बन मस्का आणि ऑमलेट झाला. त्यानंतर जिमवरती आलो, तर एका क्लायंटचा बड्डे होता, तर त्यांचा केक कट केला आणि मग केक खाल्ला आम्ही. केक खाल्ल्यानंतर परत एक ट्रेनरचं मन झालं की वडापाव खाण्याचा, तर परत वडापाव मागवला होता. वडापाव खाल्ला, परत थोडासा केक खाल्ला. त्यामुळे खूपच आज सुस्ती चढली होती. त्यामुळे कधी एकदा घरी येऊन थोडंसं रेस्ट घेतो, झोपतो असं झालं होतं. आता झोपल्यानंतर खूपच भूक लागली आहे, त्यामुळे आता खिचडी तर बनली आहे, पटपट मंचाव सूप बनवतो आणि पहिल्यांदा जेवून घेतो, मग नंतर परत भेटू. चलो बाय. मंचाव सूप तर रेडी झाले. मंचाव सूप आणि खिचडी, थोडीच खिचडी घेतली आणि वरून तूप ॲड केले. तर खूप सूप कोणाला जर रेडीमेड प्यायचं असेल तर बेस्ट आहे. फक्त याच्यामध्ये फक्त पाणी ॲड करायचं आहे, गरम पाणी, आणि एक उकळी द्यायची आहे. याच्यामध्ये जर पाण्याचं प्रमाण जर व्यवस्थित टाकलं तर बेस्ट
सूप बनवून तयार होतं 1-2-3 मिनटामध्ये. तर चला मग पटपट खाऊन घेतो, खूपच भूक लागली आहे. चलो नंतर भेटू, बाय. संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि जसं आत्ताच आवरलं आहे माझं. आता निघतो जिमला. त्याआधी पितो थोडासा चहा आणि रात्रीसाठी थोडंसं काहीतरी घेऊन जाईल, बघू. आणि उद्या असे पण उद्या संडेच आहे, त्यामुळे एकदम निवांत आहे. पण घरातली कामं असतात आठवडाभर, जे काही आपले कपडे असतात किंवा काही घरातलं साफसफाई झाली तर क्लिनिकमध्येच अर्धा दिवस जातो. आणि थोडं बाहेर पडायचं म्हणलं तर एवढा कंटाळा झालेला असतो की बाहेर पडण्याची इच्छा पण नसते. पण तरीसुद्धा प्रयत्न करतो, कारण आजकाल परत पाऊस चालू झाला आणि पावसाचं वातावरण असतं, त्यामुळे कुठे बाहेर फिरण्याची इच्छा होत नाही आहे. आणि बाकीचं राहिला ट्रेनिंगचा विषय. संध्याकाळी ट्रेनिंग पण अजून तेवढ्या नाही आहेत. संध्याकाळी एक ट्रेनिंग चालू आहे आता, पण सध्या तो येत नाही आहे, कारण की मेन आपला जो बेस आहे तो पर्सनल ट्रेनिंगवरतीच आहे. आपलं पर्सनल ट्रेनिंग जर व्यवस्थित असेल तर सर्वाईव्ह होणं खूप सर्वाईव्ह होऊ शकतं, कारण की आपल्याला बेसिक पगार जो असतो खूप एकदम कमी प्रमाणात असतो आणि आपला जो सगळा अवलंबून जो आहे खर्च तो पर्सनल ट्रेनिंगवरती असतो. तर PT वाढवायचा तर प्रयत्न करतो आहे, पण आता बघू. तसं क्राऊड आला तर नक्की थोडेसे PT वाढेल, थोडासा टाईम जातो आणि बघू आता पुढे काय करायचं ते. कारण की बाकी वर्कआउट तर चालू झालं आहे. थोडासा हॅपी आहे मी आता सध्या, कारण की वर्कआउट बरेच महिने वर्कआउट नव्हता. त्या प्रमाणात जर आता बघितला ॲटलिस्ट आठवड्यातून 3 वेळा का होणार, पण ॲटलिस्ट वर्कआउट तरी स्टार्ट झाला आहे माझा आणि तेवढं माझ्यासाठी खूप झाला. बाकी बघू, ठरवू काहीतरी. चलो मग निघतो मी आता जिमला. बाकीचे अपडेट जिममध्ये जाऊन देतो. रात्रीचे वाजलेत 11:15 आणि जस्ट आत्ताच घरी पोचलो. आल्या पहिल्यांदा ठेवला चहा. थोडंसं दूध शिल्लक होतं, आज दूध नाही आणलं होतं आणि म्हटलं थोडंसं दूध शिल्लक आहे तर थोडासा चहा पिऊ, कारण की उद्या आहे असा पण संडे, त्यामुळे सगळी कामं निवांत असेल. आणि डिनर जो आहे मगाशी मी 10 वाजता जिममध्येच केला होता, थोडंसं वरण आणि भात खाल्ला होता. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग इथंच थांबवतो मी. उद्या परत भेटू. चलो बाय, गुड नाईट, जय श्रीराम.